मी आज माझ्या बाळासाठी खिचडी बनवणार आहे। त्यासाठी इथे मी बटाटे कट करून घेतलेले आहेत, टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर आणि लसणाच्या पाकळ्या फक्त 2च घेतल्या आहेत आणि त्याचे चॉप एकदम छोटे छोटे करायचे आहेत। त्यासाठी मी इथे थोडासा तांदूळ घेतलेला आहे, मसुराची डाळ, मूग डाळ आणि ही घरची तूर डाळ आहे। तुम्ही भरपूर अजून तुमच्याकडे डाळी असतील तर तुम्ही ॲड करू शकता, कारण डाळीमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असतं आणि बाळाला ते खूप चांगलं असतं आरोग्यासाठी। मी इथे खिचडी बनवण्यासाठी तूप घालून घेत आहे। इथे तेलाचा वापर नाही करायचा आपल्याला। याच्यामध्ये मी आता थोडीशी मोहरी घालून घेत आहे, थोडेसे जिरे पण घालायचे, लसणाच्या पाकळ्या, बटाटा, टोमॅटो हे पण घालून घ्यायचं। हळद थोडीशी जास्त प्रमाणात टाकायची आणि इथे पाणी ॲड करून घ्यायचं। पाणी हे थोडंसं जास्त प्रमाणात टाकायचं म्हणजे खिचडी गाळ शिजवल्या जाईल, कारण लहान बाळाला थोडंसं गाळ करूनच खायला द्यायला हवं। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, डाळ आणि तांदूळ स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। आता फोडणीच्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आणि कुकरच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत ठेवायचं। हा मस्त अशी खिचडी गाळ झालेली आहे। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि मॅशरनी ह्याला मॅश करून घ्यायचं। हे पाहू शकता तुम्ही, ह्याला मी मॅश करून घेतलं आहे। परत थोडंसं साजूक तूप घालून घ्यायचं वरतून। हे मी घरी बनवलेलं आहे तूप। चमच्याच्या साहाय्याने ह्याला मिक्स करून घ्यायचं। चला तर तयार आहे हे माझ्या बाळाला खाण्यासाठी। माझं बाळ आता 8 मंथचं आहे। तुमचं पण बाळ 8 मंथचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बाळाला खिचडी करून खाऊ घालू शकता।